करोनी भाविक लोका केला निजबोध। जय देव जय ज्ञान सिंधू। नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू। 1400 वर्षाचे तप्ती तीरवासी। येवोनी चांग देव लागे चरणासी। करोनी कृपा देवे अनुग्रहिले त्यासी। देवनी आत्मज्ञान केले सवासी। जय देव जय ज्ञान सिंधू। नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू। समाधी समयी सकळ समुदाय मिळोनी सुरवर आले पंढरीराय। द्वारी अजान वृक्ष स्वर्ण पिंपळ अस्मान। जाणोनी महिमान निळाचरण तळी राहे। जय देव जय ज्ञान सिंधू। नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं कुंडलिकाय दातु मुनीन्द्र हे। समागत ज्येष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम गमन। पांडुरंगा करू प्रथम गमन। पांडुरंगा करू प्रथम गमन। पांडुरंगा करू प्रथम गमन। सकळ संत शिरोमणी आनंदी वल्लभ कैवल्यदानी। एक नमस्कार तयाचे चरणी करिता त्रिभुवनी नमले संत। नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रनाशनम। प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं। तं नमामि हरिं परं। तं नमामि हरिं परं। हाय ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम
समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा भवानी शंकरं वन्दे श्रद्धा विश्वासरूपेण याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरं नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शिताय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय अतुलित बलधाम भीमशैलावदेहं दनोज गुण कुशानं ज्ञानिनां प्रगण्यं सकल गुण निदानं वानराणामाधीशं रघुपती प्रिय भक्तं वातजातं नमामि जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चालविले भिंती महिमा अगाध करोनी भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध करोनी भाविक लोका केला निजबोध जय देव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधो विठला विठला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती भक्तवत्सल दीनदयाल करुणा निदान अकारण घनश्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज आदि शक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य पवार महाराज राजूनाथ महाराज रामचंद्रजी महाराज आदी सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल मायबापांना कोटी कोटी प्रणाम परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने परमपावन मंगलमय भूमी पातूर नंदापूर येथील सकल मायबाप यांच्या तन मन धन सहकार्याने होत असलेला संजीवन समाधी सोहळा तम निमित्त श्रीमद भागवत महापुराण कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण परमादरणीय परमपूजनीय शुकमुनी असणारे आमचे नंदू महाराज इंगळे ठाकूर यांच्या अमृत तुल्यवाणीतून आपण सकल भाग्यवान श्रोते कथा श्रवण करत आहात आपण भाग्यवान जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत पण भागवतासारखा ग्रंथ अजून झाला नाही. अनेक ग्रंथ आहेत भागवतासारखा कथा ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरासारखं ज्ञानेश्वरी मधलं ज्ञान नाही. पांडुरंग परमात्म्यासारखं दैवत नाही. ज्ञानोबा तुकोबारायचे सारखे संत नाही आणि रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही. आणि जो या मंत्राचा जप करतो त्याची दुर्गती कधी होत नाही. भागवत म्हणजे काय? भातिती वेदेश. अरे
संपूर्ण वेदाचं ज्ञान जर कशात सामावलेलं असेल तर ते भागवतात. हो. गमनम सर्वत्र वरिष्ठम सर्व देवता वरिष्ठम सर्व देवता भागवतम विदु. श्रेष्ठ असं भागवत आहे. भागवत म्हणजे का हो, माणसाला माणूस बनवणारं शास्त्र म्हणजे भागवत. विडाला विडाला हो महाराज, तुम्ही म्हणता माणसाला माणूस बनवणार, हे माणसं नाहीत काय? शास्त्र सांगते दृश्यंती पुरुषाकारा पुरुषः खलु दुर्लभा. लोक माणसासारखे दिसतात पण माणसं नाहीत, कारण त्यांचं आचरण हे जनावरासारखं असते. राष्ट्रसंताला म्हणावं लागलं, माणूस द्या मज माणूस द्याही, भीक मागता प्रभू दिसला प्रभू दिसला. लोक दर्शनासाठी जाती म्हणून, कशासाठी? देव दिसावा म्हणून या. काय महाराज, देव सुद्धा माणसाची अपेक्षा करतो. कशासाठी? कुत्रे मेंढरे बकरी यांना माणूस करण्यासाठी माणूस हवा भला. कसा असावा? तो हृदयाचा सरळ असे, कुटीलपणा ज्याच्यामध्ये नाही, असे माणसं शोधणं दुर्लभ आहे. आणि ते माणसं बनवण्याचं शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा. विडाला विडाला विडाला. मग हे माणसं नाहीत काय? भगवान शिव पार्वती आईला रामायणामध्ये सांगतात, बारे बहुखल चोर जो आला, लंपट पर धन पर दारा, माने मातु पिता नहीं देवा, साधुन संत करवा वही सेवा, उनके आचरण जय भवानी, ते दानो सब निशिचर खारी. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. बारे बहु चोर जुआरा, जय श्री लंपट पर धन परदारा, माते मातु पिता नाही देवा. अरे जे आई वडिलाला मानत नाही, जे समाजाच्या मोठ्या माणसाचा मान ठेवत नाहीत, जे साधूकडून सेवा करून घेतात, त्याला निशिचर म्हणजे राक्षस म्हटलेला आहे. मग माणूस कोणाला म्हणाव? लक्षात ठेवा, उचित अनुचित, योग्य अयोग्य, चांगलं वाईट हे जाणून जो आचरण करतो त्याला म्हणतात माणूस. हो, उचित अनुचित दाने धर्मने, उचित आणि अनुचित जाणतो, जो उचित आणि अनुचित जाणतो त्याला म्हणतात मानव. मनुष्य तो मानवा, त्याला माणूस म्हणतात. आणि हे शास्त्र ज्यामध्ये आहे आणि हे ज्ञान ज्याच्यामध्ये आहे त्याला भागवत म्हणतात. आणि असं भागवत ज्याच्या माध्यमातून होऊन राहिलं त्याला आयोजक म्हटलं. दाता तोची एक जाण, नारायण स्मरवे दादोची. जगामध्ये दान अनेक आहेत. गोदान, भूदान, कन्यादान, स्वर्णदान, रक्तदान, किडनी दान, नेत्रदान,
अनेक दान आहेत, पण श्रेष्ठ दान नामदान, ज्ञानदान आणि अन्नदान आहे. अन्नदानात परमदानम, विद्यादानात महत्परम, अनेन शांती क्षणिकम यावत जीवम सुविद्या. येथे एक सित दिदल्या अन्न, होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, हे महिमान तीर्थाचे. भगवंत म्हणतात, अर्जुना, तुमच्या भाग्यानुसार, तुमच्या कर्मानुसार, तुमच्या प्रारब्धानुसार जे काही तुम्हाला भेटलं त्यातला एक हिस्सा 10% मला द्या. आणि तुम्ही जर मला दिला तर तुम्ही 1 रुपया दोघी हो 10 लाख देगा, एवढी आहे महाराज. पण परिस्थिती अशी आहे, लोक म्हणतात महाराज पहिले खायला नव्हतं, खा वाटत होत, आता खायची वाण नाही. पण देव खाऊ देत नाही. कसा खाऊ देत? बाप जन्मात कुत्र्याला एक तुकडा टाकला नाही, देव कसा खाऊ देईन महाराज? लक्षात ठेवा, आपल्या कमाईच्या हिस्स्यातला एक जर हिस्सा जर भगवंताला दिला ना, भगवान इतना देगा, इतना देगा, इतना देगा, छप्पर फाड़ के देगा. हाँ, पण देवाला जर काही दिलं नाही ना, तो इतना लेके जाएगा, इतना लेके जाएगा, उखाड़ उखाड़ के लेके जाएगा. कारण आहे हा सगळा पैसा डॉक्टर, वकील आणि कोर्ट कचेरीत जाते, समजून चालत. बाप जन्मात दान केलं नाही. अशाच्या माध्यमातून, आयोजकाच्या माध्यमातून ज्ञानदान, अन्नदान होऊन राहिलं, म्हणून त्याला दाता म्हणतात. चला, ते ज्ञान सोपं नाही महाराज. काय ज्ञान प्राप्तीसाठी अविरत प्रयत्न करावा लागते. अविरत प्रयत्न करावा लागते. ज्ञान कमावणे एवढं सोपं नाही, पण संतांच्या संगतीत आल्यावर ज्ञानी झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्ञान प्राप्तीसाठी व्यसन करावं लागते. व्यसनानी संती बहुनी, व्यनवेत विनेत व्यनस, विद्याभ्यासम व्यसनम व्यसनम, हरिपाठ सेवनम व्यसनम व्यसनम. शास्त्र असं सांगते, शास्त्र असं सांगते, मानवी जीवनात जन्माला आल्यानंतर त्याने 2 व्यसन करावी. वास्तविक पाहता सरकार आणि मोठमोठे तज्ज्ञ साधू लोक म्हणतात व्यसन करू नये. व्यसने सगळी सोडून द्याना, सरळपणाचे जीवन जगाना, लोभ करा सर्वाचा, सर्वाचा भक्तिविना उद्धार नाही कुणाचा. व्यसनमुक्ती सम्राट कमी नाहीत, व्यसन कमी करणारे कमी नाही. पण शास्त्र सांगते व्यसन करा. कोणचे व्यसन? विद्याभ्यासम व्यसनम व्यसनम, हरिपाठ सेवनम व्यसनम व्यसनम. का महाराज, ज्ञान कमावल्यानं काही फायदा आहे काय? काही फायदा आहे काय? शास्त्र सांगते, मातेव हिते रक्षते, मातेव रक्षते, पिता हितेव नियोन्ते, लक्ष्मी तन्नवती वितनोत कीर्तिम, किम किम न साधेती कल्पलता. अरे ज्ञान हे कल्पतरू सारखं आहे. कसं आहे? कल्पतरूच्या खाली कोणी जरी बसला, कल्पतरू तळवटी जो, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला,
सांगा जावे सांगा जावे राजाचे कांता काय भीक मागे राजाची कांता काय भीक मागे ज्ञान हे कल्पतरू प्रमाणे ती आईसारखं रक्षण करते, बापासारखं हित करते. हा, लक्ष्मी तन्वते, लक्ष्मी प्राप्त होते. किम किम न साध येते कल्पलता, वितनोत कीर्ती, ज्ञानी माणसाची कीर्ती वाढते. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. अरे, ज्ञान माणसाच्या जीवनामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देते. जगामध्ये 2च राजे होऊन गेले, तसे राजे भरपूर झाले, पण प्रसिद्ध राजे 2 आहेत आणि तेही महाराष्ट्रातले आहेत. हो, एक राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा राजा ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज. म्हणते ज्ञान देव तुम्हाईचे, म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे. ज्ञानाचे राजे ज्ञानेश्वर महाराज तेही अमेरिकेच्या सिनेटमध्ये जाऊन बसले. पसायदान इंग्लिशमध्ये सिनेटमध्ये लिहिलेला आहे. माझा ज्ञानोबा व्हाईट हाऊसमध्ये गेला. आणि दुसरा छत्रपती शिवाजी महाराज सगळे जगात वंदे आहे. वास्तविकता राजे एका देशात वंदनीय असतात, स्वदेशे पूज्यते राजा, पण जगात वंदनीय जो 2 राजे जर कोण असतील, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे ज्ञानेश्वर महाराज. विडाला 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 म्हणून एक लक्षात ठेवा, मानवी जीवन जगत असताना ज्ञान हे माणसाचं अलंकार आहे. जसं स्त्री शोभून दिसते ती अलंकाराने, सुवर्णाच्या अलंकाराने, माणूस शोभून दिसतो ते केवळ फक्त ज्ञानाने. माता समनास्ती शरीर पोषणम. अरे, आईसारखं शरीराचं पोषण दुसरं कोणी करू शकत नाही. कारण आई जेव्हा आपल्याला दूध पाजते ना, 1 थेंब दूध तयार होण्याकरता 2 थेंब रक्त आटते. है कांता समनास्ती शरीर तोषण. पत्नी सारखं शरीराचं तोषण कोणीच करू शकत नाही. चिंता समनास्ती शरीर शोषणम. चिंतेनं शरीर सोकत जाते. आणि विद्ये समनास्ती शरीर भूषणम. विद्या माणसाचं भूषण असायला पाहिजे, म्हणून ज्ञान कमवा. विडाला 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 विडाला. ज्ञान हे मानवी जीवनाचं रूप आहे, रूप. हो, कोकिला नाम स्वरूपम. कोकिलेचं रूप तिचं काळाकुट्ट देह नाही, तिचा स्वर हे रूप आहे. कांता रूपम पतिव्रता. स्त्रियांची सुंदरता हे सुंदर रूप नाही, त्यांचं पातिव्रत्य हे रूप आहे. आणि विद्या रूपम कुरूपानाम. तो कुरूप जरी दिसायला असला, पण ज्ञान त्याच्याजवळ असेल तर तो वंदनीय आहे. विठाला विठाला. हनुमंतराय जेव्हा सीता मातेचा शोध घेण्याकरता अशोकवनामध्ये गेले, पण सीता माता हीच आहे का कळत नव्हतं. कारण शरीर सुकलेलं होतं, धवल वस्त्र घातलेलं आहे. पण त्यावेळेस त्यांनी एक युक्ती केली. हम कथा सुनाते राम सकल गुण ग्राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. जम्बूदीप भरत खंड आर्यावर्ते, भारत वश एक नगरी है विख्यात अयोध्या नाम की. यही जन्मभूमि है राम सकल गुण धाम की. ये रामायण है
पुण्य कथा श्रीराम की. भगवंताचं स्वरूप, भगवंताचं म्हणजे भगवंताचं महिमा वर्णन करत असताना तिनं पाहिलं, विचारलं कोण आहे. हनुमंतरायाने उडी टाकली आणि उडी टाकल्याबरोबर सीता मातेनं तोंड फिरवलं. काय म्हणते सीता माता? प्रातकाल ले जो नाम हमारा, त्या दिन त्या सुन मिले आहारा. ए बांद्रा, तुझं नाव घेतलं तर दिवसभर जेवायला भेटत नाही. बरोबर आहे. तेव्हा हनुमंतराव म्हणतात, मा ठोकल्यावर जाऊ नको, ज्ञानावर जाय. विडा विद्यारूपम कृपानाम क्षमारूपम तपस्विनाम. क्षमारूपम तपस्विनाम. तपस्वी असेल पण क्षमा जर त्याच्यापाशी हा गुण नसेल तर तो शून्य आहे. हे क्षमा हे त्याचं रूप आहे. तसं मानवी जीवन जगत असताना ज्ञान कमावं. ज्ञानोबराने ज्ञान कसं कमावलं? जो जो दिवस उगवला, जो जो दिवस उगवला, जो जो दिवस उगवला, जो जो दिवस उगवला, तो तो ज्ञानदेवी सफल केला, तो तो ज्ञानदेवी सफल केला, तो तो ज्ञानदेव सफल केला, तो तो ज्ञानदेव सफल केला. पदांतरे गतीला, पदांतरे गतीला, पदे पदांतरे गतीला, पदे पदांतरे गतीला. तेरी आत्मनाम संतोषे, संतोषे, संतोषे. जो जो दिवस उगवला, जो जो दिवस उगवला, जो जो परम संतोषे, जो 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 दिवस उगवेला, तो तो ज्ञान देवे सफल केला. ज्ञानोबांनी संपूर्ण आयुष्य क्षण सुद्धा वाया घालवला नाही. सर्व आयुष्य ज्ञान प्राप्ती करण्याकरता घालवलं. म्हणून ते ज्ञानाचा सागर झाले. ज्ञानाचा सागर सकमाचा ज्ञानेश्वर, हो ज्ञानाचा सागर सकमाचा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सकमाचा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सकमाचा ज्ञानेश्वर. सकमाचा ज्ञानेश्वर, सकमाचा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. सकमाचा ज्ञानेश्वर, सकमाचा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सकमाचा ज्ञानेश्वर, हा ज्ञानाचा सागर सकमाचा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सकमाचा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सकमाचा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अर्थात ज्ञानाचे सागर असणारे ज्ञानोबा त्यांचे हे ज्ञान पाहून
त्यांची महिमा जाणून निरोपाराया त्यांच्याविषयी जय जयकार सिद्ध करतात. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. लक्षात ठेवा, इथं आरती प्रकरणातील अभंग आहे. मग तू म्हणसान महाराज पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग पाहिजे, याच्यात नामही आहे, नामस्मरण आहे तुमच्या तुटे भाऊ बंधू. पण आरती का? लक्षात ठेवा, आरती सगुणाची होते, निर्गुणाची होत नाही. निर्गुणाची आरती होत नाही. आता समजा तुम्ही सांगा, आपल्या इथं बसलेलो शेगाव कोण्या दिशेत आज राजू पाटील? पश्चिम दिशेला. अकोटवाल्यांना विचारलं शेगाव कोण्या दिशेत आहे? उत्तर दिशेला. मेकरवाल्याला विचारलं शेगाव कोण्या दिशेत आहे? उत्तर दिशेत. अकोटवाल्याला दक्षिण दिशा. आणि बुलढाण्यावाल्याला विचारलं शेगाव कोण्या दिशेत आहे? कोणतं सांगतील माय? म्हणा पूर्व. नेमकं शेगाव कोण्या दिशेत आहे? शेगाव कुठंच नाही. हम जहाँ खड़े होते हैं लाईन वाशी चालू होती है. हम जहाँ खड़े होते दिशा वाशी निश्चित होतीये. तसं निर्गुण सर्वत्र आहे. मग आरती कशी करतात? कोणी तोंड करसान आरती करण्याकरता? आरती म्हणजे आस म्हणतात, रती ती आरती म्हणजे आकाशामध्ये आपला भगवंताचा जय घोष करणे, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणे, या नाव आरती. विडला विडला आरती आहे. पण इथं जय जयकार कुणाचा केला? जय देव जय ज्ञान सिंधू. अर्थात त्या ज्ञानाचा जय जयकार केला, कारण निर्गुणाचा जय जयकार होत नाही. गजानन महाराज निर्गुण आहेत की सगुण आहेत? निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, अविनाशी निरंजन व्यापून उरले ते या जगदासी, ते या जगदासी. हा ते तो तत्व खरोखर निसंशय अससी, निसंशय अससी. केला मात धरले मानव देहासी. जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया. आसे भूवर जड मुड ताराया. जय देव. समर्थ सद्गुरु गजानन महाराज निर्गुण स्वरूप पाहत आहेत, म्हणून त्यांची आरती नाही, त्यांचा जय जयकार आहे. जय जयकार करतात ज्ञान सिंधूचा कोण? पिंपळ नेर निवासी निरोपाराया. निरोपारायाचा अधिकार सामान्य नाही. निरोपाराय उपदेशक संत आहे. संत 5 प्रकारचे आहेत. अधिकारिक संत, अंगीकारिक संत, उपदेशक संत, पुरस्कृत संत आणि तिरस्कृत संत. अधिकारिक संत एकनाथ महाराज, अधिकारिक संत ज्ञानोबाराया आणि अधिकारिक संत नामदेवराय. काय ज्यांनी वयाच्या 5व्या वर्षीच ज्ञान प्राप्त केलं. मोटकी देहा कृती उमटे, निज ज्ञानाची फाट पुढे, तो सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. दसेची वाटन पाहता, वैशीची या गावान जाता, बालपणीच सर्वज्ञता वरी जयाती. केवळ 5-6 वर्षाचं वय, संपूर्ण ज्ञान प्रगट झालं. अधिकारिक आहेत. केवळ 5व्या वर्षी नामदेवरायांनी देवाला जीव घातलं. देवाला स्वतः घास भरवले. हा अधिकार नामदेवरायाचा आहे. जवी जवी भा विठ्ठला, काही भात काढविला. हो जय भा विठ्ठला, दैवात काढविला. पूर्ण समर्थाची भाजी भाकर अनाथाची. पूर्ण समर्थाची भाजी भाकर अनाथाची.
भात घालविला ओ देव देव विठ्ठला भात घालविला केवळ 5व्या वर्षी देव प्राप्त करणं सोपं नाही आहे. पण रेस्पेक्ट इज अंटे डिमांडेड बट इट इज कमांडेड बाय वर्च्यू. फुकटचा मान भेटला का संतांना? अरे त्यांनी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही देवा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी जे पुण्य केलं त्याचं फळ अधिकाधिक संत झाले. तुकोबारा अंगीकारी काय माग शुद्ध रश्मी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे तुकोबारा दात अरे संतांनी माझा अंगीकार केला म्हणून मी संत झालो. आणि तिसरे जे आहे निरोबाराया ती उपदेशक आहेत. उपदेश म्हणजे काय? महाराज निळा म्हणे मज उपदेश केला, संप्रदाय दिदला सकल जना. काय झालं? निळोबाराया तुकोबारायाचं कीर्तन ऐकून प्रभावित झाले, त्यांची प्रासादिक वाणी ऐकून प्रभावित झाले. आणि निळोबाराय म्हणाले मला तुम्हाला गुरु करायचा आहे, तुम्ही माझ्या गळ्यात माळ घाला. तुकोबाराय म्हणतात शिष्याची जो नेघे नेघे सेवा मानी देवा समान. अरे शिष्या करूच नाही, कारण हा सगळा फापट पसार संसारच आहे. शिष्य करणं, मठ स्थापन करणं, लोकांना वर्गी मागणं, त्याला ज्ञानी करणं आणि मग तेवढी संपत्ती सोडून जाणं. शिष्य शास्त्राचे निविलासे हा. मुद्रिकाचे निमिषे घातल्या अति फासे निसंगाजे. क्या बात आहे. टाळी वाजा गुरुच्या नावानं. काय तुम्हाला ती प्रतिसुख का म्हटलं? कारण खरोखर ज्ञानी महात्मा तुम्हाला कथाकार भेटला. विडाला विडाला पण हट्ट धरला बरं, मला तुम्हालाच गुरु करायचा आहे. काय हरकत नाही, करून टाकू. पण तुकोबाराया वैकुंठाला गेले आणि निरोबारायाला कळलं. निरोबाराय म्हणतात मला उपदेश न करता कसे गेले? जे धरणं बसले 1 2 3 4 5 6 7 अन्न नाही पाणी नाही 42 दिवस. आता हे बामणाचं पोरग मरते म्हणून देव भेटायला आला. हे निरोबाराय डोळे उघड. निरोबारायानं डोळे उघडले. कोण तुम्ही? पांडुरंग परमात्मा म्हणतात म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुर चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जे जगा ते चालिता ऐसा जो समर्थ ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्ती जेत. तेव्हा निळोबारा म्हणताले मी त्यासाठी धरणं नाही बसलो, तू कयाचा धावा करीतस, तुझ लागी येते बोलाविले कोणी, तुझ लागी येते बोलाविले कोणी, तुझ लागी येते बोलाविले कोणी, तुझ लागी येते
कोणी प्रार्थिल्या वाचून आलास. कशाला आला रे? कोणी बोलावलं तुला जाणं तिकडे? तुला प्राप्त करण्यासाठी योगी लोक जंगलात गेले, वनात गेले, समाधी लावली, हातापायाच्या काळ्या झाल्या, छातीच्या पत्रवाळ्या झाल्या, पोट पाठीले टेकलं, डोळे करोड्यात गेले, समाधी लागली, ब्रह्मानंद परमानंद प्राप्त झाला, परंतु देव भेटला नाही. मारे म्हणतात झलक दिखला जा, एक बार आजा 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 आजा. योग्यांना झलक दाखवली नाही, तितक्यासाठी मरून झाले तिकडे जाणं. इकडे तुला न बोलावता कशाला आला? तुकयाचा धावा करीत असो. शेवटी तुकोबाराय आले आणि अनुग्रह दिला. निरोबारायला तुकोबाराय या पृथ्वीवर गेल्यानंतर 3 वेळा आले. एक संताजी महाराज जगनाळेसाठी, एक भागीरथीसाठी आणि तिसरे निरोबारायासाठी. संताजी महाराजांना म्हणाले, संताजी तू जर मेला तर मला मुठमादी देजो, आणि मी जर मेलो तर तू मला मुठमादी देजो. पण तुकोबाराय मेलेच नाही. तुकोबाराय सदैव वैकुंठा गेले आणि संताजी महाराज मेले. आणि मेल्यानंतर जेव्हा त्यांना पुरलं, ते पुन्हा प्रेतवर येत होतं. मग लक्षात आलं की तुकोबाराया मुठ माती द्यायचे राहिले. तुकोबारायाचा धावा केला. तुकोबाराय आले, मुठ माती दिल्याबरोबर संताजी महाराज जगनाळेची समाधी, अर्थात त्यांना मुठ माती दिल्या गेली. चला दुसरे भागीरथी. जगद्गुरु तुकोबाराय महिन्याची वारी करत होते. नेमके दशमीच्या दिवशी मुलीच्या घरी जात. भागीरथी म्हणे, बाबा तुम्ही आमच्या घरी जेवतच नाही. तुकोबाराय म्हणे, काय हरकत नाही, पुढच्या दशमीला जेवण करू. काय अवस्था, त्याच्या आधीच बिजेला निघून गेले. हे भागीरथीला माहीत पडलं. भागीरथी आत्महत्या करण्याकरता गेली. महाराज तिने इंद्रायणीत उडी टाकाव. आणि तुकोबारायाने खाली येऊन हात धरावा, भागी आत्महत्या करू नये, आत्महत्या करणे महापाप आहे. मग बाबा माझ्या घरच्या शेवल्या खाल्ल्या नाहीत, काय हरकत नाही, चाल शेवल्या रानल्या, पण दूध नाही. काय दूर रानात गेल्या माझ्या गाई. सगळ्या गाई गेल्या होत्या. मग तुकोबारायांचा जाय बेलेश्वराचं दर्शन. बेलेश्वरा पूजिले दुधानंदीचे काढिले, दुधानंदीचे काढिले, दुधानंदीचे काढिले. बेलेश्वराचे पूजिले दुधानंदीचे काढिले, दुधानंदीचे काढिले, दुधानंदीचे काढिले. महिमा म्हणजे काय? महिमा म्हणजे कार्यकारण भाव रहितत्वम इति ज्ञान कर्महा इति महिमा. कार्यकारण भाव नसताना जे कर्म घडते त्याला महिमा म्हणतात. मला सांगा, बैलाले दूध येते काय? कार्यकारण भाव नाही. दूध फक्त स्त्रीला असते, गाईला असते. पण एवढी पावर आमच्या संतांची की त्यांनी बैलाचं दूध काढलं. देवाने तसंच केलं. काय राधेला पाहुणे भुलले घरी, बैल दोहितो नंदा घरी. म्हणून देव आणि संतांचा महिमा दुर्लभ आहे. विडाला विडाला विडाला. तो महिमा निरोबाराय वर्णन करताना भंगाचं पहिलं चरण. होता कृपा तुमची पशु बोले वेदा, पशु बोले वेदा. होता कृपा तुमची पशु बोले वेदा, होता कृपा तुमची पशु बोले वेदा.
फिर जो चालविल विंदी मैं माडते भगवंता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध भगवंता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध ओ भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध करिता भाविक लोका केली निजबोध करिता भाविक लोका केल्या निजबोध केला निजबोध केला निजबोध करिता भाविक लोका केला निजबोध करिता भाविक लोका केला निजबोध जय देव जय ज्ञानदेव जय देव जय ज्ञानदेव श्री क्षेत्र पिंपळनेर निवासी निरोपाराया महिमा वर्णन करतात तो ज्ञानाचा ज्ञानेश्वर महाराजचा जय जयकारात्मक प्रतिक्रिया. कारण ज्ञानोबरायाने युक्त अशा ज्ञानाचा स्वीकार केला आणि मुक्त प्रचार केला. त्यांनी जवळ ठेवलं नाही. का महाराज मग ज्ञान काय फक्त संतांजवळ आहे काय? नाही. जगामध्ये ज्ञान 4 लोकांजवळ आहे. माणसाजवळ ज्ञान आहे, देवाजवळ ज्ञान आहे, वेदाजवळ ज्ञान आहे आणि 4थं संतांजवळ ज्ञान आहे. मग निरोपाराया तुम्ही जय जयकार संतांचा का करता? त्याचं कारण आहे बाकीच्यांच्या जवळचं ज्ञान द्वैती आहे, भेदयुक्त आहे. माणसाचं ज्ञान भेदयुक्त नाही काय? आहे महाराज. अरे द्रोणाचार्याजवळ काय धनुष्याची विद्या होती, पण ती विद्या फक्त आणि फक्त अर्जुनाला दिली, कर्णाला दिली नाही. हा भेद त्याच्यामध्ये होता. म्हणून जय जयकार नाही. कुठे मंदिर आहे द्रोणाचार्याचं? परशुराम भगवान आहे, पण ब्रह्मास्त्राचं ज्ञान फक्त ब्राह्मणाला देत होते. कर्णाने खोटं बोलून घ्यायची कोशिश केली तर त्याला शाप दिला. म्हणून परशुरामाचं सुद्धा मंदिर नाही आहे. नाही मंदिर. माणसं काय कमी द्वैती आहे काय? आता एका बाईचं लग्न झालं दुसरपण्या संग आणि ती दुसरपणी होती, पण तिला पहिला मुलगा होता तो तिच्या संग गेला. त्याला काय म्हणतात? गाय माग वासरू. आणि त्यालाही पहिला मुलगा होता. कालांतराने दोघांना मुलगा झाला. हे 5-5 वर्षाचे तर ते 1 महिन्याचं, ते 5 वर्षाचं झालं ते 10-10 वर्षाचे. पण ते शेंडेफळ निघालं लहान. ते याले थापड मारे, त्याले चिमटा घे आणि मायच्या मागे जाऊन लपेन हासे. आणि ते मारायला गेले की त्याची माय म्हणे मारू नको रे, तो लहान आहे लहान आहे. पण कुठलो काय की एक दिवस मायबाप बाहेर गेले, यानं उचापती धंदे केले. दोघांनी असा ठोकला, हिरवा पिवळा निळा रंगी बेरंगी नारंगी सब ढंगी केला. हानू हानू लाल जरत केला. डोळे काळे झाले. ते त्याच्या मायले सांगते, आई व मला दोन्ही दादाने मारलं. आई गरम झाली. येऊ दे त्याच्या बापाले, सगळे नखरे सांगतो. काय समजले? संध्याकाळी बापाला जेवायला बसला, बाईनं घेर टाकला. बाई फक्त तेव्हाच बोलते, कारण त्याला माहित आहे नंतर पती ऐकत नाही. काय म्हणते ती? पहावाय तुमच्या मुलानं आणि माझ्या मुलानं आपल्या मुलाला ठोकलं. तुमचा म्हणजे माझा नाही, सवतीचा आहे. आणि माझा म्हणजे तुमचा नाही, पहिल्याचा आहे. आणि आपला म्हणजे तुझा अधिकार आहे, माझा अधिकार आहे. माणसाजवळ अद्वैत स्थिती नाही, द्वैत आहे.
भेद आहे. म्हणून माणसाचा ज्ञानाचा जय जयकार नाही, दुसरं वेद सांगे वेद काय न बोले. जगातलं अद्वितीय तत्वज्ञान जर कोणाजवळ असेल तर फक्त वेदाजवळ आहे. फक्त वेदाजवळ. हो, सिकंदर बादशाह जेव्हा हिंदुस्थानवर स्वारी करण्याकरता निघाला ना, तेव्हा तिथले तज्ज्ञ लोकांनी मीटिंग घेतली. हे राजा, काय हे बादशाह, तू भारतामध्ये चालला आणि भारतामध्ये संपत्तीचे वाण नाही, पण त्यातल्या 3 संपत्त्या महत्वाच्या आहेत. कोणत्या? एक सुंदरता, दुसरं स्वर्ण आणि तिसरं वेद. काय संपत्ती? वेद ही आपली संपत्ती आहे राजवाडेल, सामान्य नाहीत वेद. जगातलं याचे यावत ज्ञान, विज्ञानासहित जर ज्ञान कशामध्ये असेल तर वेदामध्ये आहे. एवढा अधिकार वेदाचा आहे. आणि तू सुंदरता असे, कारण सुंदरता भारतासारखी कुठलीच नाही. इतर देशातले लोक पांढरे फटक दिसायले असतील, पण नागचुरडींसारखं आणि डोळे मिची मिची आणि तोंड आऊ माऊ चौ. खरी सुंदरता भारतीयांजवळ आहे, ते तू आणशील. आणि सुवर्ण किती आहे? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का नित नित लगता डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसे मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. ये जो धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है, हर बालक राधा, हर बालक राधा. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज जय. तुम्ही तो असे बसले झाड, उपासचे पाहुणे आले. थंडी म्हणते, मी हाती बाहेर काढला नाही. लक्षात ठेवा, हे जरी सिने संगीत असलं महाराज, जरी सिने संगीत असलं, इको कमी करा बोलताना. जरी सिने संगीत असलं तरीही संपूर्ण भारताचा इतिहास आहे याच्यात. अलबेलो की इस धरती पे त्योहार भी है अनबेले, त्योहार भी है अनबेले. कहीं दिवाली की झगमग है, होली के कहीं है मेले, होली के कहीं है मेले. जहाँ राग रंग और हंसी खुशी का नित नित लगता डेरा, वो भारत देश मेरा, वो भारत
देश ज्ञान आहे वेदाजवळ. सिकंदर बादशानं वेद नेले आणि वेदाचे जाणकार सोबत नेले, म्हणून आज 200 वर्ष झाले युरोपियन देश पुढे आहेत आणि 200 वर्ष आपण मागं आहोत. आज त्याच्या घरी रोबोट काम करतात आणि आपल्या घरी अजून नोकर नाही. एवढं मोठं ज्ञान मग जय जयकार नाही. ऐका का जय जयकार नाही? कारण हे काय, वेद तो कृपन जाखला वर्णाच्या कानी लागला. एवढं मोठं ज्ञान आहे तरी वेदाने दोघांना नाकारलं, स्त्री आणि शूद्राला. का? हा भेद पाळला. वास्तविक पाहता वेदच म्हणतो आत्मानं ब्रह्म, आत्मा हाच ब्रह्म आहे. मग भेद राहिला काय? वेद म्हणतो प्राज्ञानं ब्रह्म, जीव हेच ब्रह्म आहे. मग भेद राहिला काय? अहम ब्रह्मास्मी, प्रत्येक आत्मा ब्रह्म आहे. भेद राहिला काय? नाही ना. काय? तत्वमसी, विश्वव्यापक परमात्मा ते तत्व तू आहेस. हे सगळे तत्व असूनही वेदाने भेद पाडला, म्हणून त्याचा जय जयकार नाही. पण जय जयकार कोणाचा आहे? संतांचा. कारण त्यांनी ते ज्ञान संपूर्ण जगाला दिलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दने. चरणी मस्तक ठेविले आरते ज्ञान राजा. सेवकी साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा. संपूर्ण विश्वाला ज्ञान देऊन ज्ञानोबारायांनी त्यांना ब्रह्ममय केलं. बरोबर आहे महाराज, संपूर्ण विश्वाला ज्ञान दिलं. पण विश्वामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्यांना ज्ञान घेता येत नाही. कोणाला? जड, मूळ आणि अतिशहाणा. जड आहे. कोण आहे? जड कोण आहे? दगड आहे. दगडाला ज्ञान ग्राह्यता नाही. तुम्ही जर दगडाला रामराम केलं तर तो प्रतिक्रिया देते काय? नाही ना. पण त्या दगडाला माझ्या ज्ञानोबाराने ज्ञान दिलं. चालविली जळविंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चारी भावंड विश्व भ्रमण करत असताना जेव्हा तापी तीरावर आले आणि त्या ठिकाणी चांगदेव महाराज समाधीस्थ दिसले आणि समोर मेलेले माणसं, दुर्गंधी सुटली होती. आणि मुक्ताबाई म्हणते, दादा हे माणसं मेले, यांना उठवणारं कोणी आहे का? म्हणे आहे ना, 1400 वर्षाचे तप्ती तीरवासी आहेत ना. मग तोपर्यंत कधी उठवतील? म्हणे ते जागी झाल्यानंतर, मग समाधीतून उत्थान झाल्यानंतर. मग तोपर्यंत काय यांना झोपू देतं काय? मग तुझं काय म्हणणं आहे? म्हणे मी उठवतो. मग उठाव ना. तिनं एक हाडूक घेतलं, असं फिरवलं, हाडूक फेकून दिलं. ते कुत्र्याचं होतं. कुत्रं जिवंत झालं, कॅंग कॅंग करत निघून गेलं. सगळे जिवंत झाले आणि चांगदेव महाराज समाधीतून आले आणि 1400 शिष्यांना विचारतात, का रे यावर्षी कोणी मेलं नाही काय? म्हणे मरी आली होती, हजारो लाखो मेले, इथं आणून टाकले. मग गेले कुठे? म्हणे एका 4 वर्षाच्या पोरीनं जिवंत केले. बापरे, कोण आहे ते? म्हणे आळंदीचे 4 भावंड आहे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. वा, अरे मला हे ज्ञान प्राप्त करण्याकरता 1400 वर्ष जगावं लागलं आणि 4 वर्षाच्या मुलीला हे ज्ञान भेटू शकत नाही. कसं काय असेल? मग पत्र लिहायला घेतलं. आशीर्वाद लिहावं तर अधिकारानं मोठी आहे आणि नमस्कार लिहावं तर वयानं. ते 1400 हे 4 वर्षाची एका टक्क्यात बी बसत नाही. मग काय करा? महाराज कोरं पत्र पाठवलं. ज्ञानोबाराय यांनी त्याच्यावर चांगदेव 65 लिहिली आणि ज्ञान दिलं. पण अहंकार गेला नव्हता म्हणून वाघावर बसून आले. हाती सापाचा चाबूक,
आणि आल्यानंतर वर्दी दिली, महाराज आम्ही तुमच्या भेटीला आलो, तुम्ही आम्हाला सामोरे या. हे सकाळी दात घासत बसले होते भीतीवर. भिंत मुक्ताबाईमध्ये ज्ञाना, अरे तो चांग्या वाघावर आला, तू काच्यावर चालतो. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, अगं मुक्ते आपण कशावर बसलेला? म्हणे भीतीवर चालव. चालविली जडा भिंती हरली चांगयाची शांती. जडा भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्षवाचीच्या संगाती ज्ञानोबा मार्गीचा संगाती ज्ञानोबा. ज्ञानोबा 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 माझा. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. ज्ञानाचा पुतळा प्रगटला वास्तविक पाहता दगड भिंत चालू शकत नाही, कारण त्यांना ज्ञान ग्राह्यता नाही. परंतु ज्ञानोबरायांनी त्यामध्ये ज्ञानाचं संक्रमण करून बिना मशीनची भीत चालवली. हा महिमा आहे. 1400 वर्षाचे टप्पे 13वाशे येवोनिया. महाराज लागे चरणाशी. ज्ञानदेवाला शरण गेले आणि ज्ञानदेवानी काय रे, करोनी कृपा देवे अनुग्रहिले त्याशी. त्यांना अनुग्रह दिला. देवने आत्मज्ञान केले सहवासी. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. आणि ते चांगदेव महाराज आळंदीला गेले, सरपंचाकडे म्हणे माझं बर्थ सर्टिफिकेट द्या. म्हणजे काय नाव? चांगदेव. जन्म कधी झाला? म्हणे आज. म्हणे आज आज कसा काय? अरे तुम्ही पुण्यापासून पांढरे फटक झाले, 1400 वर्षाचं आयुष्य. म्हणे माझे डोळे आज उघडले. चांगदेव म्हणे आजी जन्मा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो. चांगदेव म्हणे आधी जन्मालो. चांगदेव म्हणे आधी जन्मालो. गुरुपुत्र झाला मुक्ताईचा. गुरुपुत्र झाला. गुरुपुत्र झाला मुक्ताईचा. गुरुपुत्र झाला. पुत्र झालो. गुरु पुत्र झालो.
देव म्हणे सांग देव म्हणे आजी जन्म आलो, मला सांगा चांगदेव महाराजचं वय 1400 वर्षाचं, पण आज जन्माला आलो का? ज्ञानोबाराने आत्मज्ञान देऊन त्यांना केले सहवासी. हा एवढा अधिकार ज्ञानोबारायचा. काही लोक मला सांगा, कुत्र्याच्या पिलाचे डोळे कधी उघडतात? हा ना 10-12 दिवसानं. उंदराच्या पिलाचे, मांजरीच्या पिलाचे, माणसाच्या पिलाचे डोळे उघडतात 2 महिन्यानं. मी एका ठिकाणी गेलो आणि ते 1.5-2 महिन्याचं लेकरून त्याला असं केलं, ते तिकडे पाहिजे, तिकडून चुटकी वाजवली, इकडे पाहिजे. ते म्हणे ओ महाराज तुम्हाला आहे की नाही डोकं? म्हटलं काय झालं? म्हटलं इकडे चुटकी वाजवली तिकडे पाहते. म्हणे महाराज त्याला अजून नजर आली. माणसाच्या मुलाला नजर येण्याकरता 2 महिने लागतात, आणि काही लोकांची नजर येते 2-2 लेकरं झाल्यावर. डोळे उघडतात त्याचे 2 लेकरं झाल्यावर. फालतू संसार केला. आणि काही लोक मातीत जातात कैलास बा, पण डोळे उघडत नाहीत. चांगदेव महाराजचे डोळे उघडले का? कारण हे काय, ज्ञानोबारायांनी अरे चेतन वस्तूवर कोणीही विजय मिळवाल, पण अचेतन वस्तूवर विजय मिळवणारे फक्त माझे संत आहे. विठोबा मुळाला ज्ञान देता येत नाही, कारण मूळ म्हणजे एमटी माइंड इज द हाऊस ऑफ डेव्हिल. खाली दिमाग भूताचं घर. रेडा म्हणजे म्हशीचे सुपुत्र, त्यांना ज्ञान देता येत नाही, कारण त्यांचा जो बुद्ध्यांक आहे तो वल्ली 6 cc आहे. किती? cc 6%. आणि माणसाचा बुद्ध्यांक 120 cc आहे. 120 cc. किती फरक आहे? माणसाच्या मुलाचं मुलगा जन्माला आला त्याचं मेंदूचं वजन 1 घंटा असते. 1 किलो म्हणजे किती? अर्धा किलो ते 1 किलो. आणि म्हणून मुलाला मान उचलण्याकरता वेळ लागते. मान उचलण्याकरता वेळ का लागते? मेंदूचं वजन जास्त आहे. आणि जनावरांचे पिल्लं अर्ध्या घंटात उड्या मारू लागतात का? मेंदू हलका आहे. मेंदू काय? त्याचं वजन कमी आहे ना. हा काय एम की माइंड इज द हाऊस ऑफ डेव्हिल. अरे त्याला हे समजत नाही आपल्या आईचं दूध आहे की ताक आहे. शेपट हलू हलू ताक पेते ना महाराज. आणि त्याची माय बी तशीच. रस्त्यानं जर चालली, ट्रकवाल्यानं किती जरी हॉर्न वाजवले तर बाजूला होतील तर मरी मायची शपथ. पण जेव्हा रट्टा खाते तेव्हा माग पाहते कोणा मारलं. काय अवस्था आहे? एमटी माइंड आहे. पण माझ्या ज्ञानोबारायांनी तो प्रसंग साधतो, ऐका. कारण यामध्ये दोन्ही विषय आले, अतिशहाणा आणि मूढ. अतिशहाण्यालाही ज्ञान दिलं आणि मूढालाही ज्ञान दिलं. अतिशहाणे म्हणजे ज्ञानी आहे. काय म्हणजे ज्याचा म्हणजे ज्या अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ज्ञानी आहे. 4 भावंडाला शुद्धीपत्र पाठवून घेण्याकरता आळंदीच्या ब्राह्मणांनी पैठणला पाठवलं. मग निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही, पहिले यायले सुधरू मग तुम्हाला सुधरू. गेले महाराज कृष्णाजी पंथाकडे गेले. कृष्णाजी पंत काय देवकुळे. कोण आहे ते? विठ्ठल पंताचे मामा. आणि दाढी गेले 4 भावंड. मळलेले कपडे, लहान झालेला चेहरा, भुका लागले लेकरायला. कोण तुम्ही रे लेकर? आम्ही तुमच्या भाच्याची मुलं.
विठ्ठल पंताचे मुलं म्हटल्यावर गहीवरून आलं कृष्णाजी पंताला. चारी भावंडाला मिठी मारली. का रे कसे आले रे? आम्हाला शुद्धीपत्र घ्यायचं आहे. काय हरकत नाही. कागदपत्र जमा केले. महिना लागला आणि सभा भरवली. आणि सभेमध्ये त्यावेळेस नियम होते. पहिल्या रांगेमध्ये चतुर्वेदी त्रिवेदी ज्यांचे 4 वेद पाठ आहे, संस्करण पाठ आहे, 3 वेद पाठ आहे, ते पहिल्या रांगेत बसले. दुसऱ्या रांगेत द्विवेदी, वैदिक, शास्त्री, पुराणिक हे बसले. आणि तिसऱ्या रांगेमध्ये उपनिषद काय विविध धर्मग्रंथ पाठ आहेत ते बसले. आणि चौथ्या रांगेमध्ये गांजा वळणारे, तंबाखू खाणारे, बिडी पिणारे आणि आगाऊपणा करणारे बसले. त्यावेळेस नियम होते, कोणी कोणाच्या जागेवर बसत नव्हतं. बसले महाराज. आणि महाराज शुद्धीपत्र मागितलं. शुद्धीपत्र मिळणार नाही, कारण दोन्हीही कुल भ्रष्ट केले. दोन्ही कुल भ्रष्ट आले. मग तेव्हा कृष्णाजी पंत देवकुले म्हणतात काहीतरी उपाय असेल ना हो, पहा ना हो. आणि धर्मग्रंथामध्ये सगळ्या जगाचे उपाय सांगितले. माझ्या नातवांना काहीतरी माझी शुद्धीपत्र द्या, उपाय पहा. म्हणे यांनी एक करावे, यांनी फक्त भक्ती करावी. भक्ती कोणाची? कोणची भक्ती? म्हणे वंदन भक्ती. कोणाची वंदन करावं? म्हणे गोखर श्वान, गाई, गधे, कुत्रे याला नमन करावं. काय अवस्था आहे महाराज. निवृत्तीनाथ महाराज नाचू लागले. चारी भावंड नाचू लागले. ते म्हणतात वेडे झाले काय? ज्ञानोबा म्हणतात, निवृत्तीनाथ महाराज आम्ही अशी भक्ती करू तुम्हाला कोणी पुसणार नाही. अशी भक्ती केली. भक्ती केली ख्याती ज्ञान दे, भक्ती केली ख्याती ज्ञान दे, भक्ती केली ख्याती ज्ञान देवे, भक्ती केली ज्ञान देवे. लक्षात ठेवा, जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं. ते ब्राह्मण म्हणाले आगाऊ दिसतात. खरे तुझं नाव काय? म्हणे निवृत्ती. आणि निवृत्ती आणि वृत्तीवर आहेस तू. अरे वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे. तुझं नाव रे काय? म्हणे ज्ञानदेव. म्हणे ज्ञानदेव ज्ञानाचा अर्थ हा तो वेश पतिताचा. अरे पतिताचा वेश घेऊन बसला. ज्ञानाचा ज्ञान रूप आहेस ना तू. आणि तो सोपान ते शिडी. अरे सोपान म्हणजे स्वर्गात जाण्याची शिडी आहे. इथं कशाला थांबला? मुक्त करणारी काही अवस्था आहे. मला किंगल उडवू लागले. तेव्हा कृष्णाजी पंत म्हणतात, अहो किंगल कशाला उडवतात लहान लेकराची? नावात काही आहे काय? नाव राजा आणि वाहे मोळीशी. नाव राजा आहे पण मोळे विकून झाला. काय त्याला किंमत आहे? नाव रवी आणि दधी मंथन करी. नाव रवी आणि दधी मंथन करते. काय असं नाव सोनाबाई आणि हाती कथलाचा. नाव शांताबाई आणि भांडणं करायला वाण नाही. नावात काही किंमत नाही. हो म्हणे बोलू नका. काय हे भ्रष्ट झालेलं कुल आहे. तेव्हा कृष्णाजी पंत म्हणतात, का हो तुम्ही तसं म्हणता काय? अरे मारुतीला कोण्या कुलात जन्माले आले? योनी जन्मला मरकट
अरे तो माकडाच्या वंशामध्ये जन्माला आला. हं? तो तापसा माझी श्रेष्ठ, दयासी म्हणता कनिष्ठ, ऐसा तो पापिष्ट कोण आहे? अरे अगस्ती मुनीचा मळक्यात जन्म झाला. कशात? मळक्यात. एका घोटात सागर प्राशन केला. मग मळक्याला किंमत की त्याच्या कर्तव्याला किंमत? देवकुळे जास्त उत्तर बोलू नका. एक उठलं मारलं आगाऊ ठिपलो. तो म्हणे पहिलं तो गे म्हैसा पखाले वाहती, तो काय होईल ज्ञान राशी. तो पखाले वाहून राहिला, तो जो म्हैसा ना त्याचं नाव ज्ञान आहे. मग तू एक होशील काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तोही माझा आत्मा वेगळी कतया मानसे. वेगळी की नाही असं महाराज त्या वेड्याले. एक जण म्हणे महाराज मी कधीच कोणाला ताडण केलं नाही, उलट माझंच ताडण झालं. मग भार्ये करून. समजलं ना भाषा? माझीच बायको मला मारते. सगळ्याचा अर्थ त्यानं असा ऐसा सूड म्हैस्याची पोटी तोची वळविली. ज्ञानदेव ज्ञानेश्वर दहा दिवशी खाली पडले. रट्टा कोणाले मारला? रेड्याने. एक नाही 20-25 मारले. ज्ञानोबा राया ओरडू लागले, कन्हू लागले, तळफू लागले. तेव्हा मुक्ताबाई म्हणते हे भाळमुंजांनो, हा शब्द वापरला. मारता का माझ्या दादाला? एवढं मारत असतात काय? ही का परीक्षा आहे काय? अशी परीक्षा आजपर्यंत जगात कोणी घेतली काय? मुक्ताबाई बोलते, कारण मुक्ताबाई तोंडफोड होती. ज्ञानोबराय तोंडफोड नव्हते, सोशिक होते. सोशिक संत सोशिक असतात. तेची संत सोशी जगाचे आघात. तेव्हा तो एक ब्राह्मण म्हणाला याच्या वडिलांनी बंगाली विद्या शिकवली असेल. त्याला म्हणा जर तुझ्यापाशी ज्ञान आहे तर त्या वेड्याच्या मुखातून वेद बोलव. क्या बात आहे. ज्ञानोबा म्हणतात कोणता वेद बोलू सांगा तुम्ही? म्हणे ऋग्वेद. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ओंकाराचा प्रणवाचा, ओंकाराचा प्रणवाचा, ओंकाराचा प्रणवाचा, ओंकाराचा प्रणवाचा. ज्ञानोबरायने जसा हात रेड्याच्या कपाळावर टेकला, वेद बोलू लागला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. माय बाप करुषणे हरी ताप. माय बाप करुषणे हरी वेदाचा अर्थ वेद बोलता झाला. महाराज कोण पशु? मी म्हणतो काय त्या रेड्याचं भाग्य उदयाला आलं, यायचं भाग्य काय हिवराखाली झोपलं होतं काय काय म्हणून. हे घरी गेले, धर्मग्रंथ घेऊन आले आणि वेद चेक करून पाहून राहिले. असं म्हणतात वेद शुद्ध केले ते रेड्याच्या मुखातून. काय भाग्य त्या रेड्याचं. काय जे ज्याला ज्ञानग्राह्यता नाही त्याला ज्ञानग्राह्यता दिली. मग त्यांनी शुद्धीपत्र दिलं. हे प्रत्यक्ष भगवंताचे अवतारात, यांना शुद्धपत्र द्यायची गरज नाही. मग काय महाराज जो सेवा करू लागले ब्राह्मण. पालखी निघाली आणि तो म्हणे मी पालखी खांद्यावर घेतो. तेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तुम्ही चतुर्वेदी आहे काय? म्हणे नाही, व्हा माग.
चतुर्वेदी पुढे वा. चतुर्वेदीच्या खांद्यावर पालखी दिली, त्रिवेदी द्विवेदीच्या वेळ खांद्यावर पालखी दिली, आणि ज्या बाया कधी घराच्या बाहेर निघाल्या नाही आणि त्या आरती करायला समोर आल्या, ज्ञानोबाची आरती करू लागल्या, आणि तो चतुर्वेदी म्हणते माझी तर कधी आरती तर उतरलीच नाही म्हणे, चप्पल हाणू काय अधिकार. अरे अतिशयाने ज्ञान आहे, पण ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणाकरता न करता, जीवाच्या कल्याणा न करता, फक्त स्वतःचा अस्तित्व, स्वतःची अवस्था सिद्ध राहण्यासाठी, पैशासाठी जर ज्ञान असेल तर ते ज्ञान द्वैती आहे, आणि हे द्वैती ज्ञान कामाचं नाही. ज्ञानोबारांनी जळालाही दिलं, मुलालाही दिलं, अतिशयाने म्हणजे ब्राह्मणालाही दिलं. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. नमः शिवाय नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. समाधी समयी सकळ समुदाय मिळवणी सुरवर आले पंढरीराय. द्वारे अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ अस्मान, जानोनी महिमा निळा चरणातळी राहे. निळोबाराचा अभंग साधा सोप्या पद्धतीने सोडवण्याची कोशिश केली. गाव मोठं महान आहे. पातूर नंदापूर म्हटलं की नांदापूर या गावाला परकोट होते. याचा अर्थ फार ऐतिहासिक गाव आहे. 4 परकोट होते, 4 रस्ते होते गावात येण्याकरता, भिंती होत्या. आता फक्त 2 परकोट राहिले, काय हरकत नाही, चालतेच आहे, कालाय तस्मै नमा. आणि या गावाचं वैशिष्ट्य हरिभक्त परायण परमादरणीय देवराव बाबा बोळे, परमादरणीय खंडारे बाबा, परमादरणीय वामनरावजी लाखे, परमादरणीय नारायणरावजी लाखे, परमादरणीय रमेश भाऊ लाखे साहेब 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 आणि ते गुरुजी होते काय, गुलवाडे गुरुजी. यांनी हा परमार्थ नुसता चालवला नाही, वाढवला महाराज. आणि आता 2 रत्न एका 6 महिन्यात गेले. एक आदरणीय माझी बहीण नलूबाई, दुसरे आमचे बंधू दत्ता महाराज. म्हणायचे मी आता थांबत नाही महाराज, माझे काही दिवस राहिले, सांगून गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जनामाजी जनादरे, राहिल्या त्या कीर्ती जनामाजी. मोठी केशवराव बाबा आवाळे हो, थोडं नाव चुकलं, मी लिहून घेतले होते पण हुकलं, ते काही हरकत नाही. हे महात्मे या गावातले, ज्याने गाव परमार्थाला लावला नाही चालवला, मोठा केला.
आणि आता ही धुरा तुमच्या खांद्यावर आलेली आहे. स्टँड अप, बी बोल्ड, बी स्ट्रॉंग, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन सोल्जर्स. You are the creator of your own destiny. All the strength and succor you want is within yourselves. उठा, जागे व्हा. तुमच्या ह्या गावातील महात्म्यांनी, मोठ्या लोकांनी ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर टाकलेली आहे. ती पेलण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. स्टँड अप, बी बोल्ड, बी स्ट्रॉंग. आणि यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुमच्या गावाचा विकास, तुमचा विकास तुमच्याशिवाय कोणी करू शकणार नाही. म्हणून दत्ता महाराज, नलूबाई, बोळे बाबा, वाले पाटील, केशवराव बाबा, रमेश महाराज लाखेत, नारायण महाराज आणि वामन बाबा, गुरुवारे गुरुजी यांनी जे मळा सजवला ना, मला हिरवा केला ना, तो तुम्ही आश्वासन द्या, चालू ठेवा. एक तर हो म्हणा, एक तर नाही म्हणा. तुम्ही तर असे बसले हात घालून, काही हरकत नाही, त्यात काही शंका नाही, चालूच राहील. आणि त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. आमचे हरिभक्तपरायण परमादरणीय सोळंके महाराज, परमादरणीय गान कोकिळा, ज्यांचं नाव पुऱ्या विदर्भामध्ये गाजता येते, आम श्याम महाराज. आणि म्हणजे संगीत अलंकार, कोणचंही स्वर काढत असताना परफेक्ट राग रागिण्यामध्ये काढतात असे असणारे आमचे किशोर महाराज. आणि आमचे आदरणीय मुरेल लोणचं, काच्यात बी घाला, काकल्यात घाला, हरिपाठ घाला, हरिपाठात घाला, काच्यात बी घाला, हायच असे असणारे आमचे दयाराम महाराज पांजाळे. आणि आता एक हे व्यक्तिमत्व राहिलं बा, ओमकार बाबा. नाही जाऊ नका, तुमचा आधार पाहिजे. आमचे रामहरी बाबा आणि संतोष भाऊ, कैलास भाऊ, आबाजी, बोळे बाबा, राजूभाऊ आवाळे. आता कोणाकोणाचं नाव घ्यावं, सगळ्याचंच नाव घेतो. आणि विशेष म्हणजे आमचे विनेकरी बाबा, भाऊ सपकाळ, ज्यांनी मला मंदिरात आणलं ते हे, टाळी वाजवा त्यांच्या नाव. मी कीर्तनकारच होतो, गायनाची आडी होतो, पण मला चान्स देणारे हे समोर व्यक्ती मस्त बसलेला आहे. अकोल्यात गेल्यावर यांनी मला मोठं केलं. आमस्कर महाराज चला, मृदंग वाजवले, आमस्कर महाराज चला, कीर्तन तुम्ही करा. काय, कारण त्या काळात तशी काही कीर्तन जास्त नव्हते, पण यांनी करायला लावले. त्यांचे चरणी सोनटक्के बाबा आहेत, पांझळे बाबा आहेत, सगळे विनेकरी त्यांच्या चरणी. आणि वास्तविक पाहता कथाकाराने कीर्तनाला येऊ नये असा दंडक नाही, बरं दंडक नाही. पण आपले परमादरणीय नंदू महाराज आले, त्यांचे चरणी, सगळ्यांच्या चरणी सेवा. आमचे बोळे बाबा पंढरपूरच्या रस्त्यानं बिमार पडले तरी वारी सोडली नाही, यांच्या नावानं टाळी जाय. खरंच वारी सोडली नाही घ्यायला. आबा बरोबर आहे का नाही? सोडली का वारी? घंटाभर म्हणून मला जमत मी पैदलच चालतो, बिमार हा ना तरी चालले, वारी घडली मला. अशा सगळ्यांचे चरणी, गजानन महाराजचे चरणी, आमच्या ठिकाण सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय